आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे मनपा झेडपी निवडणुकांसंदर्भातली सर्वोच्च सुनावणी संदर्भातली। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी होणार आहे। कोर्ट निवडणूक प्रक्रिया कामांचा आढावा घेईल। दरम्यान निवडणुकांना जानेवारी अखेरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी करणारा अर्ज निवडणूक आयोगाने कोर्टामध्ये सादर केलेला आहे आणि त्या अर्जावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट ही मुदतवाढ देणार का याकडे संपूर्ण राज्याचं राजकीय वर्तुळाचं लक्ष असेल। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे भाजपच्या संकल्प मेळाव्यासंदर्भातली। भाजपचं आता मिशन मुंबई महापालिका आजपासून सुरू होत आहे। आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपचा आज मेळावा होणार आहे। वरई डोममध्ये संध्याकाळी भाजपचा विजयी संकल्प मेळावा असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला मार्गदर्शन करतील। त्यामुळे आज या मेळाव्यासंदर्भातल्या बातमीवर आपले लक्ष असणार आहे। आणि तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे मराठवाड्यातल्या पावसासंदर्भातली। मुसळधार पावसामुळे मराठवाड्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। बीड तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक फटका पावसाचा बसलाय। पुरामध्ये अडकलेल्या ग्रामस्थांच्या सुटकेसाठी बचाव कार्य राबवण्यात आलं। तर बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात तब्बल 44 ग्रामस्थ आणि सिल्लोड तालुक्यामध्ये मौजे देऊळगाव बाजार इथं 5 जण पुराच्या पाण्यात अडकले होते। पावसामुळे बीडमध्ये अशांना सुट्टी जाहीर करण्यात आली। त्यामुळे काय नेमकी इथली सगळी पूरस्थिती आहे त्याचाही आढावा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत।